सर्वात मोठी बातमी आहे, कारण काढणी पश्चात कांदा आता 3 महिने टिकणार आहे। पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेमध्ये या वाणाची टिकण क्षमता जास्त असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजेच NHRDF ने कांद्याचं हे नवं वाण विकसित केलंय। नाशिक जिल्ह्यातल्या निफाडच्या चितेगाव संशोधन केंद्रावरही या वाणाच्या प्रायोगिक तत्वावर लागवडी करण्यात आल्या होत्या। अद्याप कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने हे वाण बाजारामध्ये येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। तर आपण पाहतोय पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेत हे वाण जास्त टिकणारं आहे। तर काढणी पश्चात 3 महिने टिकवण क्षमता असल्याचं बोललं जात आहे। 7 ते 8 वर्षांपासून नव्या वाणावर संशोधन सुरू होतं। अखेर जमिनीतील जास्तीच्या ओलाव्याशी जुळवून घेण्याची क्षमता या वाणामध्ये असल्याचं बोललं जात आहे। कांद्याची प्रति हेक्टर उत्पादकता वाढणंही शक्य आहे। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर। परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय, तर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वाराला उडवलं। यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्याजवळ हा अपघात झालाय, ज्यात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला। पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली आहे। हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता। दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकलं। यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवलाय। वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरट्यांना आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचं देखील उघडकीस आलंय। पुण्यात मकर संक्रांतीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे। पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून 36,820 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला। झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा घरटे बांधण्यासाठी पक्षी वापरतायत। यातून त्यांना जीव घेण्यात दुखापती होतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे। नाशिकच्या चांदवड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। कुत्रे अनेक वेळेस नागरिकांच्या अंगावर धावून गेल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसंच बक्षीस स्वरूपामध्ये गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांचीही ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय। टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं। त्यामुळे मालकाने केलेला भाडे करार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे। तसंच टोरेस कंपनीने 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचं पुरावे देखील आता पोलिसांना सापडले। तर या टोरेस घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कसातोवाला या आधी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। नोव्हेंबरमध्ये तानिया कसातोवाला 69 लाख रुपयांच्या बेहिशेबी रोकडसह ताब्यात घेण्यात आलं होतं। विधानसभा निवडणुकीवेळी ही कारवाई करण्यात आली होती आणि त्यावेळी तिने परदेशी नागरिक असल्याचा दावा देखील केला होता। तसंच तिला कोणतीही कागदपत्र सादर करता आलेली नव्हती, मात्र फक्त डायरीमध्ये नोंद करून तिला सोडून देण्यात आलं होतं। 2008 मध्ये ही 77 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तानियाला अटक झाल्याची माहिती मिळते। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण टोरेस घोटाळ्या प्रकरणातली पाहतोय। तर टोरेसची मॅनेजर गुन्हेगारीची मालिका आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीवेळी तिच्याकडनं काही रोकड जप्त करण्यात आली होती। पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं, मात्र तिच्याकडे पुरेसे पुरावे नव्हते। तिने आपण परदेशी नागरिक असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं। तर डायरीमध्ये या विषयाची नोंद करून तिला सोडून देण्यात आलं होतं। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज।
कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोडेन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आलेला आहे। या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने कारवाई करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात। 192 बेकायदेशीर कोडेन फॉस्फेट सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या। अकोल्याच्या एका अंगणवाडीमध्ये कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टॅपलरची पिन निघाली आहे। गोळी अर्धीच सेवन करायची असल्याने ती मध्ये तोडली असता त्यात पिन सापडली आहे। तर पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरामध्ये पसरली आहे। आतापर्यंत या आगीमध्ये 16 लोकांचा मृत्यू झालाय। 12,000पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डेपोमध्ये 3 नवीन पीट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे आणि या पीट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे। तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे। या एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळतोय। भंडारा रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। रेल्वे फाटक बंद असल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यात। अखेर कंटाळून फाटकाखालून वाकून नागरिक प्रवास करताना पाहायला मिळतात। नागरिक ओव्हरब्रिजची मागणी करतायत, मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानंद परिसरामध्ये ओढ्यावर पूल बांधण्यात आलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन देखील करण्यात आलंय। पूल नसल्याने जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जायचे, मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तात्काळ केल्याने विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानले। अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे आणि यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडणार आहे। 3,700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIने ठेवलेला आहे आणि त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20 ते 30 मिनिटात पूर्ण होणार आहे। आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यात RTE प्रवेशाचा मुळशी पॅटर्न समोर आलाय। RTE अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अनेक पालक एजंट्सच्या भूलथापांना बळी पडत असल्याचं समोर आलंय। खास करून मुळशी तालुक्यामध्ये असे अनेक गैरप्रकार घडलेत। त्यामुळे RTE प्रवेशातला मुळशी पॅटर्न मोडीत काढण्यासाठी जिल्हा परिषदेने आता पावलं उचलली आहेत। प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या पडताळणीमध्ये खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे। आतापर्यंत चुकीची माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या 20 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आलेत। त्यात एकट्या मुळशी तालुक्यातल्या 18 जणांचा तर बारामती तालुक्यातल्या 2 समावेश आहे। तर आपण पाहतो इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी RTEचा पर्याय हा फायदेशीर असतो। प्रवेशासाठी एजंट पालकांना चुकीची कागदपत्रे तयार करून देतात। चुकीचा उत्पन्नाचा दाखला देत RTE प्रवेश घेतला जातो। RTE अंतर्गत प्रवेशासाठी पालकांकडून चुकीचा पत्ता देखील दिला जातो। तर शिक्षण विभागाकडून पडताळणी सुरू आहे। माहिती खोटी आढळल्यास आता कारवाई करण्यात येणार आहे। बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतोय। अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलाय। हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। शनिवारी ठाण्यातील उपवन या ठिकाणी संस्कृती आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आलाय। टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे। स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघात एंट्री झाली आहे। दुखापतीमधून सावरल्यावर मोहम्मद शमी कमबॅक करतोय।
लढतोय बरं, आम्ही कुणा समाजाच्या विरुद्ध नाही. वेगळं आरक्षण द्या एवढंच आम्ही सांगितलं. त्याच्यावर तुमची एवढी दहशत. लोकांना मारलं जात आहे, नाभिक समाजाला मारलं जात आहे, कुंभार समाजाला मारलं जात आहे, जाळपोळ केली जाते. अशा वेळेला फक्त तुमची ताकद हीच या सगळ्या लोकांना वाचवू शकते, गोरगरिबांना. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन, ही लढाई संपलेली नाही, ही लढाई सुरू आहे. काही लोक जे आहेत मला माहिती आहे कुठूनही असले कुठेही तरी तिकडे रॅलीसाठी मोर्चेसाठी अवश्य येतात. इकडे सुद्धा मोर्चे निघाले. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला माझ्यासाठी आरक्षण नको आहे, माझ्या मुलांसाठी आरक्षण नको आहे. अरे पण मला माहिती आहे की आमच्या पाठीमागे जे करोडो लोक जे आहेत गावकुसामध्ये आहेत की त्यांना आज आरक्षणाची गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना शिक्षणाची गरज आहे. म्हणून आपल्या शिकलेल्या माझ्या मुलांना आणि मुलींना सुद्धा सांगतो मी. कारण नाहीतर आपण शिकलो म्हणजे त्या समाजामध्ये जायचं, आपण शिकलो म्हणजे त्या समाजामध्ये जायचंच नाही. दलितांमध्ये सुद्धा असं दलित समाजाचेच लोक टीका करतात मग की आमच्यामध्ये सुद्धा दलित ब्राह्मण तयार झाले, शिकले गेले, ते परत काय आमच्याकडे आले नाही. आपण असं करू नका, कुणीच असं करता करू. आपण ज्या समाजामधून पुढे आलो, काय कमी होतं बाबासाहेब आंबेडकरांना? करोडो रुपये कमवले असते ना त्यांनी, करोड अब्ज. पण ते सगळं सोडलं त्यांनी. महात्मा फुले काय कमी होत? त्यांचा स्वतःचे उद्योग होते, पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी होती. कात्रजचा घाट बोगदा त्यांनी तयार केला. आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. मस्ताजोगमध्ये ग्रामस्थांची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक होणार होती आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली गेली. सरपंच देशमुखांच्या हत्येला 33 दिवस पूर्ण झालेत. आणखी एका सरपंचाच्या मृत्यूने बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय, तर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वाराला उडवलं. यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. मुंबईतल्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून मोफत चष्म्यांचा वाटप करण्यात आलंय. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. विरोधकांना कावीळ झाल्यामुळे त्यांना सगळं पिवळं दिसतं, म्हणून त्यांना चष्म्याची गरज आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलाय. काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असा सल्ला देखील राऊतांनी काँग्रेसला दिलाय. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिशा सालियांचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील. या भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीका रामदास कदमांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनी शिंगणापुरात दाखल झाल्यात. शिर्डीमध्ये भाजपचं आज महाअधिवेशन आहे आणि या अधिवेशनासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आहे. अधिवेशनाआधी अमित शहांनी शनिदेवाचं दर्शन घेतलंय. तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी. आज अमित शहा हे शिर्डी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनी शिंगणापुरात दाखल झालेले आहेत. शिर्डीमध्ये भाजपचं आज महाअधिवेशन होणार आहे. तर या अधिवेशनासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ते थोड्याच वेळात शिर्डीमध्ये येणार आहेत. अधिवेशनाआधी अमित शहांनी शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथली ही दृश्य आपण पाहतोय. तर आज अमित शहा नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. आंबेडकरी विचारांच्या लोकांनी
त्यांचा विरोध केला होता. त्यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत होता. मात्र आता त्या पार्श्वभूमीवर अमित शहा नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. फळांचा राजा अशी ओळख असलेला यंदाच्या सीझन मधील पहिला आंबा हा पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये दाखल झालाय. देवगड येथून हापूस मार्केट यार्ड या ठिकाणी दाखल होत असतो. पण यंदा लिलावात 5 डझनच्या आंब्यांच्या पेटीला तब्बल 31,000 रुपयांचा भाव मिळाला. देवगडच्या केसर आंब्याला देश विदेशामध्ये सुद्धा चांगलीच मागणी असते. मिसाळ यांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या पुण्याच्या येणाऱ्या NRB या भोसले परिवारांच्या मार्केट गाळ्यावर आलेल्या आंब्याचं त्यांनी त्यांच्या हस्ते पूजा केली आहे आणि त्यांनी त्याचं उद्घाटन करून त्यांनी त्याचा निलाव केलेला आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. नाशिक रोडवर एका हॉटेलमध्ये आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकाने रिव्हॉल्वर ताणून वेटरला धमकावल्याचा प्रकार समोर आला. विशाल झगडे असे या अंगरक्षकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री 12 वाजता जेवणासाठी हॉटेलमध्ये आला असता आरोपी झगडेचा वेटर सोबत क्षुल्लक वाद झाला होता. सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय. तर दगडफेकीमध्ये रेल्वेच्या काचाही फुटल्यात. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरात दहशत माजवली होती. आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय. मुंबईतील बोरिवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. 40,20,000 रुपयांचे हेरोईन जप्त करण्यात आले. पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा अधिक तपास सुरू आहे. कात्रज भागात अंमली पदार्थ वाळवणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. जवळपास 44 लाखांचा अंमली ऐवज यावेळी पोलिसांनी जप्त केला. नाशिक शहरात अंमली विरोधी पथकाची मोठी कारवाई झाली आहे. तर मेफेड्रॉन विक्री करणारे 3 महिला आणि 1 पुरुष कारवाईमध्ये जेरबंद झालेत. यावेळी पोलिसांनी 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आणि आता महत्त्वाची बातमी अमेरिकेतून. अमेरिकेतलं लॉस एंजेलिस अजूनही आगीने धगधगत आहे. लॉस एंजेलिस मध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरामध्ये पसरली आहे. आतापर्यंत या आगीत 16 लोकांचा मृत्यू झालाय. तर 12,000पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत. त्यामुळे 1 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झालेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र जोरदार वाऱ्यांमुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. या आगीपासून सॅन फर्नांडो व्हॅली आणि ब्रेंटवूड टाउनला देखील आगीचा धोका असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या क्षेत्रामध्ये अनेक हॉलिवूड सेलिब्रिटीज देखील राहतात. लॉस एंजेलिस मधल्या आगीमुळे 135 ते 150 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. Awesome. Right there, see that? Oh. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हार्ट अटॅकमुळे उतारवयातील नागरिकांचा मृत्यू होतो असं मानलं जायचं. मात्र आता हार्ट अटॅकमुळे अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. ही घटना कुठे घडली आहे, याबरोबरच इतक्या कमी वयातील चिमुकल्यांना हार्ट अटॅकचा धोका का आहे, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पालकांनो, मुलांना सांभाळा. खुर्चीवर बसली, जमिनीवर कोसळली. 8 वर्षांच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू.
ही आहे 8 वर्षांची चिमुकली गार्गी. इयत्ता 3रीची विद्यार्थिनी. तिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला आणि सगळा पालक वर्गच हादरून गेला. त्याचं झालं असं की सकाळी 8च्या सुमारास गार्गी शाळेत पोहोचली. शाळेच्या पायऱ्या चढली आणि शाळेच्या व्हरांड्यात चालू लागली. तेव्हा तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. ती थांबली, पुन्हा चालू लागली आणि लॉबीतल्या बाकावर बसली. पुढे काही सेकंदातच गार्गी कोसळली. गार्गी हात पाय झाडत होती. तेव्हा समोर असलेल्या शिक्षकांनी तिला पाहिलं आणि धावत जाऊन गार्गीला CPR देण्याचा प्रयत्न केला. गार्गीला हॉस्पिटलला नेण्यात आलं, मात्र त्याआधीच गार्गीचा मृत्यू झाला होता. 8 वर्षांच्या चिमुकल्यांना हार्ट अटॅक येण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधी कर्नाटकमध्येही 8 वर्षांच्या तेजस्विनीचा असाच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. शाळेत शिक्षिकेला वही दाखवत असतानाच तेजस्विनी कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे जगभरात तब्बल 37 लाख चिमुकल्यांना हृदयविकाराचा धोका असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलाय. WHO अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 लाख मुलांचं वजन जास्त आहे. शाळेचा ताण, अपुऱ्या झोपेमुळे मुलांचं हृदय कमकुवत बनू शकतं. जंक फूडमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका आहे. चिमुकल्या मुलांना हृदयविकाराचा झटका येण्याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अशा मुला मुलींमध्ये हार्टचा प्रॉब्लेम म्हणजे बेसिकली तो 2 ते 3 पद्धतीचा असू शकतो. जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे, किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथे हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे, किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये QT इंटरव्हल प्रोलॉंग झाला असेल, तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे. निरोगी जीवनशैलीसाठी पालकांनी मुलांना व्यायामाची सवय लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हृदयविकार अनुवांशिक कारणामुळे देखील होऊ शकत असल्यानं वेळोवेळी तपासण्या करणं गरजेचं आहे. भविष्यातील पिढीचं हृदय सुदृढ ठेवायचं असेल तर पालकांनी लहानपणापासूनच मुलांना योग्य सवयी लावायला हव्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.